राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय। अदृश्य शक्तींच्या धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले, असा दावाही शिंदेंनी केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्ष लेखात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। तसंच राष्ट्रवादीचं विलीनीकरण करणं ही खरी दादांना श्रद्धांजली ठरेल, असं शशिकांत शिंदे या लेखात म्हणतात। दरम्यान शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या लेखावर सुनील तटकर यांनी आक्षेप नोंदवलाय। शशिकांत शिंदेंनी काय दावा केलेला आहे आपण जाणून घेऊया। शशिकांत शिंदे म्हणतात, अदृश्य शक्तींच्या धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले। राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी वेगळा गट स्थापन केला। मागील 4-5 महिन्यापासून अजितदादा मागे लागले होते। झेडपी आणि पंचायत समितीत जाणीवपूर्वक युती घडून आणली होती। दादा स्वतः हिरिरीनं निवडणुकीचा प्रचार सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरण करण्याचा निर्णय झाला होता। विलीनीकरणानंतर संपूर्ण पक्ष दादांकडे सुपूर्द करण्यात येणार होता। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करणं ही खरी दादांना श्रद्धांजली ठरेल। दरम्यान शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या या लेखावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांनी आक्षेप घेतलाय। शिंदे जे बोलले तसं काहीही झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता, याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे। परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते। याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे। अशा वेळचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये, असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं। हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे। अशा वेळचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे। ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत, त्याची मला जाणीव आहे। पण असं लिहिण्याच्या मागे मागता त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे, इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 विचार केव्हा आले की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023 आले। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 2 वेगवेगळी चिन्ह किंवा 2 निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळाचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी आहे, त्याची निशाणी तुतारी आहे। अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू। अजितदादाचं नेतृत्व स्वीकारून येणार होतात तर तुम्ही त्यावेळेस आमचे काही पडलेले प्रश्न आहेत की बाबा तुम्ही शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस पक्षाची परमिशन घेऊन बाहेर पडणार होतात का, ह्याचे उत्तर त्यांनी भेटलं पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जे आम्ही एनडीएमध्ये आहोत तुमची मानसिक तयारी होती का की भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची, याचंही उत्तर त्यांच्याकडनं भेटलं पाहिजे। नुसती चर्चा झाली होती, दादांनी शब्द दिला होता, ह्याच्यावर असं होत नाही। पुढची आगामी काळात जर चर्चा करायची असेल तर सुनेत्रा वहिनी पवार आमच्या नेत्या आहेत, ते चर्चा पुढे करू शकतात। अजितदादा हे चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल।
त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या आमच्या पक्षामध्ये होईल. विलिनीकरण झालं पाहिजे ही 40 पैकी 30 ते 35 आमदारांची इच्छा आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटलंय. यावर सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय. 100% इच्छाच आहे भाऊ. आम्ही तर सगळे आमदार सांगतो, एक आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो तर ते विलिनीकरण हो. तुमची आजही भूमिका आहे विलिनीकरण? हो 100% आहे. अडचण कशामध्ये येते नेमकी? किंवा पुढं काय तर वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं. अच्छा, दोन्ही पक्ष एकत्र. तरच दादाला खरी श्रद्धांजली. आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले, त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू, चर्चा करू. 70% आमदारांची अशीच भावना असते. त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरामणजींनी, आम्ही एकत्रितपणाने बसून चर्चा करू ना.